हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत कोनिकल पेंडुलम. ठीक आहे, तर कोनिकल पेंडुलम, तर या अगोदर तुम्ही सिंपल पेंडुलम ऐकलेला आहे आणि कोनिकल पेंडुलम पण आपण 11th स्टँडर्ड मध्ये पाहिलेला आहे आणि त्याचा जनरली टाइम पिरियड पण आपण फाइंड केलेला आहे. ठीक आहे, तर पुन्हा तोच टॉपिक कोनिकल पेंडुलम हा 12वीच्या सिलेबस मध्ये पण ऍड झालेला आहे. फक्त यामध्ये आपल्याला नवीन फाइंड करायचं आहे फक्त अँग्युलर व्हेलॉसिटी आणि त्याचा टाइम पिरियड पण आपण पुन्हा फाइंड करू. ओके, तर पहा आता कोनिकल पेंडुलम म्हणजे नेमकं काय असते. तर तुम्हाला सिंपल पेंडुलम माहिती आहे. तर सिंपल पेंडुलम म्हणजेच काय की एखादी स्ट्रिंग घेतली, त्यानंतर एखादा हेवी बॉब घेतला आणि तो याला सस्पेंड केला आणि तो काय परफॉर्म करत असतो, ऑसिलेशन परफॉर्म करत असतो. बरोबर आहे. तर या प्रकारच्या अरेंजमेंटला आपण म्हणत असतो सिंपल पेंडुलम. ओके, तर आता त्यानंतर पाहता कोनिकल पेंडुलम म्हणजे नेमकं काय असते. व्हॉट इज मीन बाय कोनिकल पेंडुलम आणि याला कोनिकलच का बरं म्हणतात. तर हा झाला सिंपल एक साधा पेंडुलम, पण आता कोनिकल पेंडुलम कोणाला म्हणू आपण. ठीक आहे, अरेंजमेंट तीच आहे. कोनिकल पेंडुलम तयार करण्यासाठी लागलेले ॲपरेटस पण तेच आहेत. एक स्ट्रिंग घेतली आणि एखादा हेवी बॉब घेतला. ठीक आहे, आणि त्यानंतर याला हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरवलं आपण. याला काय कसं फिरवलं आपण, कोणत्या वेने फिरवलं, याला फिरवलं आपण हॉरिझॉन्टल सर्कलने. तर त्यावेळेस जिथं हा फिक्स रिजिड सपोर्ट आहे, तर या फिक्स रिजिड सपोर्टच्या जवळ एक कोन तयार होतो. इथं काय तयार होतो, एक कोन तयार होतो. मग जो पेंडुलम ज्यावेळेस हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, तर त्यावेळेस त्याच्या रिजिड सपोर्ट जवळ एक कोन तयार होतो. तर त्यावेळेस त्या पेंडुलमला आपण म्हणत असतो कोनिकल पेंडुलम. काय म्हणत असतो आपण त्याला, कोनिकल पेंडुलम. व्हॉट इज मीन बाय कोनिकल पेंडुलम, अ हेवी मास इज सस्पेंडेड टू द स्ट्रिंग and which is fixed to the rigid support, and when it is perform horizontal circular motion, then it create a cone at that fixed rigid support. Then that type of pendulum is called as conical pendulum. ओके, हा झाला कोनिकल पेंडुलम. पहा आता दोन गोष्टी यामध्ये फक्त लक्षात ठेवायच्या की हा जो सर्कल आहे, तर हा सर्कल आहे हॉरिझॉन्टल सर्कल आणि या सर्क्युलर मोशनला आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन म्हणू. ओके, म्हणजेच काय की यावर ग्रॅव्हिटीचा इफेक्ट होणार नाही, कारण की हा एकाच प्लेन मध्ये फक्त रिव्हॉल्व होऊन राहिला. ओके, चला इथपर्यंत. तर पहा आता पुन्हा आता यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची, ही झाला हॉरिझॉन्टल सर्कल आणि या प्रकारच्या सर्क्युलर मोशनला आपण म्हणतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. याला आपण म्हणू व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, जसं मेरीगोराउंड आहे, मेरीगोराउंडचं मोशन आहे सर्क्युलर मोशन, ते हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. बट जर समजा तुम्ही जायंट व्हील किंवा एखादा आकाशी पाळणा जर घेतला, तर त्याचं जे मोशन आहे ते आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आलं लक्षात. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन या डायरेक्शनने, या प्लेनने व्हर्टिकल प्लेन मध्ये रिव्हॉल्व होत असते आणि त्यानंतर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन या प्लेन मध्ये. ओके, तर चला हे झाले दोन बेसिक डिफरन्सेस. तर याच मध्ये आजच्या एक्सप्रेशन मध्ये आपल्याला पाहायचं आहे व्हॉट इज मीन बाय कोनिकल पेंडुलम, की त्याची आपण डेफिनेशन पाहिलेली आहे की व्हॉट इज मीन बाय कोनिकल पेंडुलम, ची डेफिनेशन, आणि याला आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलेलं आहे की कोनिकल पेंडुलम म्हणजे नेमकं काय असते. तर या समोरच्या लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचं आहे की नेमकं आता त्याचा टाइम पिरियड काय असतो, तो कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे, त्यानंतर त्याच्या अँग्युलर व्हेलॉसिटीचे एक्सप्रेशन काय होईल. ठीक आहे, तर पहा आता इथं मी पुन्हा हा एक फिक्स रिजिड सपोर्ट घेतलेला आहे आणि एक स्ट्रिंग घेतलेली आहे की त्या स्ट्रिंग एखादी दोरी घेतलेली आहे की त्या दोरीची जी लेंथ आहे ती आहे स्मॉल एल. ओके, आणि त्यानंतर एखादा बॉब म्हणजे एखादा स्पियर, एखादा सॉलिड स्पियर, एखादा लोखंडी गोळा म्हणून आपण त्याला, तो आपण घेतलेला आहे. ठीक आहे, आणि तो आपण असं हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये मूव्ह करून राहिलो. ठीक आहे, तर आता यामध्ये लक्षात घेण्यासारख्या गोष्टी एवढ्याच आहेत फक्त की पहा आता ज्यावेळेस हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, सपोज आता एखाद्या हा या पॉइंटवर आहे, एखादा या पॉइंटवर आहे, तर त्यावेळेस यावर ऍक्ट असणारे फोर्सेस किती असतील, तर सर्वात अगोदर पहा हाच पेंडुलम ज्यावेळेस रेस्ट मध्ये असेल, म्हणजेच हा मोशन कोणतंच परफॉर्म करत नसेल, तर पाय या प्रकारे असा रेस्ट मध्ये आहे हा. बरोबर आहे, म्हणजेच काय की यावर आता ऍक्ट होणारे फोर्सेस कोणते असतील, तर जो सर्वात पहिला फोर्स आहे, सपोज पहा आता हा पेंडुलम आहे, तर यावर ऍक्ट असणारे फोर्सेस आहे सर्वात पहिला वेट एम जी, विच इज व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, चला इथपर्यंत. त्यानंतर आहे टेन्शन इन द स्ट्रिंग. पहा तुम्हाला ही जी स्ट्रिंग दिसून राहिली, तर ही स्ट्रिंग कशी आहे, टाईट आहे.
म्हणजेच यामध्ये काय आहे, ताण आहे, ज्याला आपण टेन्शन म्हणून राहिलो. म्हणजेच काय की हे जे टेन्शन आहे तर हे टेन्शन बॅलन्स करून राहिलं हे वेट mg. म्हणजेच हा जो डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स आहे तर हा जो बॅलन्स करून राहिला हा टेन्शन करून राहिला. हा टेन्शन या स्ट्रिंग मधलं हे जे वेट mg आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे तर हे बॅलन्स करून राहिलं या स्ट्रिंग मधलं टेन्शन. ओके, बरोबर आहे. तर पहा आता इथं म्हणजेच काय की पुन्हा तुम्ही एवढं लक्षात घेऊ शकता की या टेन्शन इज नथिंग बट फोर्स. ओके, तर हा हे जेवढं टेन्शन असेल तेवढंच वेट mg असेल. जेवढं वेट mg जास्त तेवढे या स्ट्रिंग मध्ये असलेलं टेन्शन हे जास्त असेल. ठीक आहे. मग आता कन्सिडर केलं की आपण हा जो पेंडुलम आहे तर हा पेंडुलम परफॉर्म करून राहिला हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आणि मी आता इथं या केस मध्ये कन्सिडर करणार आहोत की पाहता हा पेंडुलम आहे आणि हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आणि हा सपोज इथं आहे, हा सपोज इथं आलेला आहे. तर त्यावेळेस यावर ऍक्ट असलेले फोर्सेस पाहता. सपोज हा पेंडुलम इथं आहे तर यावर ऍक्ट असलेले फोर्सेस सर्वात अगोदर पहिला कोणता असेल तर वेट mg which is vertically downward. ओके, कोणता आहे सर्वात पहिला वेट mg and which is vertically downward direction. झालं इथपर्यंत. तर पहा आता इथं आणि त्यानंतर हा झाला पहिला फोर्स आणि त्यानंतर आहे टेन्शन इन द स्ट्रिंग. त्यानंतर टेन्शन इन द स्ट्रिंग which is टुवर्ड द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. हे जे टेन्शन असेल टी तर हे असेल टुवर्ड द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. झालं टी. त्यानंतर आता पायामध्ये हे जे टेन्शन इन द स्ट्रिंग हा जो फोर्स असेल तर हा फोर्स होतो दोन कॉम्पोनंट मध्ये, दोन वेक्टर कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व होतो. की हा पहिला कॉम्पोनंट आहे की इथं थीटा तयार झालेला आहे आणि हा जेवढा थीटा असेल तेवढाच हा इथं थीटा असेल. हा पहिला कॉम्पोनंट आहे टी कॉस थीटा. ठीक आहे. त्यानंतर सेकंड कॉम्पोनंट आहे टी साइन थीटा. हा आहे टी साइन थीटा which is toward the this कन्सिडर केलेला आपण जे सर्कल आहे हॉरिझॉन्टल सर्कल आहे तर त्याच्या सेंटर कडे. ओके, टी साइन थीटा. म्हणजेच काय की दिस टेन्शन इज रिझॉल्व इन टू कॉम्पोनंट नेमली टी कॉस थीटा अँड सेकंड इज टी साइन थीटा अँड इट्स रिझल्टंट इज टुवर्ड द पॉइंट ऑफ दिस सस्पेन्शन दॅट इज टी. ओके, चालेल पर्यंत एकदम इझी असं एक्सप्रेशन आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट एक्सप्रेशन आहे. यावर जेई आणि त्यानंतर नीट मध्ये हमखास 1 ते 2 क्वेश्चन कधीही राहू शकतात, दरवर्षी असतात मे बी. ओके, किंवा एखादा क्वेश्चन तर असतोच. तर पहा यामध्ये आता इथं आपल्याला लक्षात आलं की आता तुम्हाला एक्सप्रेशन लिहिण्याची सवय आहे, बरोबर आहे. तर एक्सप्रेशनची सुरुवात आपण कन्सिडरने करत असतो. कन्सिडर कोनिकल पेंडुलम. ओके, हॅव्हिंग लेंथ इज एल, the weight of this bob is mg. ओके, and many factors. तर यामध्ये आता फक्त आता आपल्याला लिहायचं काय आहे तर पहा now the forces acting on the bob at the point P. सपोज मी आता हा P हा पॉइंट कन्सिडर केला इथं की P या पॉइंटला तो सपोज बॉब आहे. ठीक आहे, ॲट द पॉइंट P. सपोज आता बॉब हा इथं आहे तर तुम्हाला मी सांगितलंच की त्यावर ऍक्ट असणारे फोर्सेस किती आहे तर पहिला आहे वेट mg which is कसा आहे तो वेट mg which is vertically downward. कसा आहे वेट mg is vertically downward. चला इथपर्यंत डाउनवर्ड. चला त्यानंतर सेकंड कोणता आहे टेन्शन इन द स्ट्रिंग. टेन्शन इन द स्ट्रिंग which is आणि ते कसं आहे टेन्शन which is towards the point of suspension. झालं इथपर्यंत. त्यानंतर इथं काय केलं आपण तर टेन्शन इन द स्ट्रिंग is resolved
in two components. In two components. हे जे टेन्शन होतं तर हे टेन्शन डिवाइड झालं होतं दोन याच्यामध्ये, रिझॉल्व झालं होतं दोन याच्यामध्ये. पहिला आहे टी कॉस थिटा आणि दुसरा आहे टी साइन थिटा. इंटू टू कॉम्पोनंट्स दॅट इज टी कॉस थिटा इज टी कॉस थिटा कसा आहे हा, टी कॉस थिटा इज अ वर्टिकल कॉम्पोनंट, इज अ वर्टिकल कॉम्पोनंट, सरळ उभा कॉम्पोनंट. आणि त्यानंतर आहे दुसरा टी साइन थिटा इज द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे रिझॉल्व झालेले दोन फोर्सेस असतात हे नेहमी एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे. टी कॉस थिटा वर्टिकल कॉम्पोनंट आणि त्यानंतर टी साइन थिटा इज द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. तर यामध्ये तुम्हाला इथं लक्षात येऊन राहिलं की हा जो टी कॉस थिटा हा जो कॉम्पोनंट आहे तर हा टी कॉस थिटा बॅलन्स करून राहिला इथं वेट mg ला ऑपोजिट आहे. म्हणजेच काय की टी कॉस थिटा हा जो वेट mg चा जो एक फोर्स आहे तर हा बॅलन्स करून राहिला टी कॉस थिटा. ओके. नाउ टी कॉस थिटा इज balance the weight mg. वेट mg एवढं काय करून राहिला टी कॉस थिटा बॅलन्स करून राहिला. आणि या टी साइन थिटाची जी डायरेक्शन आहे ती आहे या हॉरिझॉन्टल सर्कलच्या सेंटरच्या डायरेक्शनने. ओके. म्हणून आपण याला काय म्हणू शकतो की द फोर्स व्हिच इज हॅविंग डायरेक्शन इज टुवर्ड द सेंटर, म्हणजे त्याला काय म्हणत असतो आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणू शकतो आपण त्याला. ओके. म्हणजे हा सेंट्रिपिटल फोर्स झाला कोणता टी साइन थिटा. म्हणजेच काय की ज्या वेळेस हा जो पेंडुलम आहे आणि हा पेंडुलम हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये मूव्ह होऊन राहिला तर यावेळेस जो एक सेंट्रिपिटल फोर्स असेल तर तो हा टी साइन थिटा हा जो कंपोनंट आहे टेन्शनचा हा प्रोव्हाइड करत असतो. मग इथं काय लिहू शकतो आपण द टी साइन थिटा प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. टी साइन थिटा काय प्रोव्हाइड करून राहिला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स तयार करून राहिला. तर हे इक्वेशन आपण कशा प्रकारे लिहू शकतो टी कॉस थिटा इज बॅलन्स द वेट mg असं लिहू शकतो आपण. टी कॉस थिटा इक्वल टू mg आणि त्यानंतर इथे लिहू शकतो टी साइन थिटा इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. mr ओमेगा स्क्वेअर म्हणजेच काय की सेंट्रिपिटल फोर्स आहे हा v स्क्वेअर अपॉन r जनरल लिहित असतो आपण, पण आपल्याला माहिती आहे v इक्वल टू r इंटू ओमेगा. यामध्ये ही व्हॅल्यू आपण पुट केली तर त्यावेळेस काय मिळते आपल्याला टी साइन थिटा इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. याला झालं इक्वेशन 1 आणि याला झालं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. 2 ला आपण 1 ने डिवाइड करू तर त्यावेळेस काय मिळेल आपल्याला टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर अपॉन mg. चलो टी कैंसल कैंसल. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू tan थिटा. tan थिटा इक्वल टू काय येईल r ओमेगा स्क्वेअर अपॉन g. बरोबर आहे. r ओमेगा स्क्वेअर अपॉन g. हेन्स ओमेगा स्क्वेअर इक्वल टू काय मिळेल tan थिटा g अपॉन r. म्हणजेच तुम्ही याला कसं लिहू शकता ओमेगा इक्वल टू याला लिहू शकता आपण ओमेगा इक्वल टू अंडर रूट ऑफ tan थिटा g अपॉन r. नाउ दिस इज अवर एक्सप्रेशन फॉर angular velocity. हे झालं आपलं कशाचं एक्सप्रेशन angular velocity of the conical pendulum and which is depend on this theta which is created at that point of suspension theta. त्यानंतर acceleration due to gravity and inversely proportional to this radius of this horizontal circle which is created due to this horizontal circular motion. ओके. हे झालं आपलं पहिलं. इथपर्यंत तुमच्या सिलेबस मध्ये आहे. ठीक आहे. पण आता आपण थोडंसं आणखी समोर जाऊ. ओके. तुम्ही जर समजा तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटीचं जर एक्सप्रेशन आलं एक्झाम मध्ये तर तुम्ही इथपर्यंत येईल तरी ते सफिशियंट आहे. मी थोडा आता एक्स्ट्रा घेतो यामध्ये. म्हणजेच काय की मी फक्त इथे अँग्युलर व्हेलॉसिटी घेतली तर मी आता पुन्हा यावरून याचा टाइम पिरियड स्पेंड करू शकतो. ठीक आहे.
पहा आता आपल्याला एक इक्वेशन जनरली माहिती आहे, ओमेगा दॅट इज अँग्युलर व्हेलॉसिटी इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन टी, की हे आपण खूप पाहत आलो वेव्ह मध्ये, आपण हे खूप जास्त पाहतो, ओमेगा इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन टी और ओमेगा इक्वल टू ट्वाइस पाय इनटू एन. ओके, हे सर्व आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे, हे तुमच्यासाठी अननोन थिंग नाहीये. ओके, तर पहा आता ओमेगा इक्वल टू माहिती आपल्याला, आपण एक्सप्रेशन फाइंड केलेलं आहे, तर टी इक्वल टू काय आहे, टी इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन ओमेगा. ओके, सो नेक्स्ट इज टी इक्वल टू ओमेगाची व्हॅल्यू टाकून तर त्यामध्ये टी इक्वल टू ट्वाइस पाय आर अपॉन जी इंटू टॅन थीटा. दिस इज द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम. ओके, आणखी याला आपण सिम्प्लिफाय कसं करू शकतो तर पहा इथं हा एक ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आहे इथं, ठीक आहे, इथं हा ट्रायंगल तुम्हाला इथं दिसून राहिला, बरोबर आहे. तर या ट्रायंगल मध्ये आपण जर साइन थीटा अप्लाय केला तर नाव साइन थीटा इक्वल टू काय येते, साइन थीटा यामध्ये, ठीक आहे. तर साइन थीटा काय असतो, नेहमी ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, हायपोटेनियस किती आहे एल. ओके, आर अपॉन एल, हेन्स आर इक्वल टू काय लिहू शकतो आपण, आर इक्वल टू लिहू शकतो आपण एल साइन थीटा, आर इक्वल टू एल साइन थीटा. यामध्ये आपण हे व्हॅल्यू पुट करून टाकू, टी इक्वल टू ट्वाइस पाय अंडर रूट ऑफ एल साइन थीटा अपॉन जी टॅन थीटा. ठीक आहे, तर आता त्यावेळेस आता आपण हे सिम्प्लिफाय करू तर आपल्याला मिळेल टी इक्वल टू पुन्हा टॅन थीटा इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा, कॉस थीटा वर जाईल म्हणजेच काय राहील तर टी इक्वल टू ट्वाइस पाय एल कॉस थीटा अपॉन जी. दिस इज आल्सो द इक्वेशन फॉर टाइम पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम. ओके, तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन 3 प्रकारे तुम्हाला विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज मीन बाय कोनिकल, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द कोनिकल पेंडुलम इथपर्यंत, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इथपर्यंत किंवा इथपर्यंत सफिशियंट आहे. ओके, तर अशा प्रकारे बरेचसे तुम्हाला क्वेश्चन इथे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, नाउ दिस इज ऑल अबाउट द कोनिकल पेंडुलम. ओके, थँक्यू.